असा 2 दिवसाचा ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. तर आपण आता आहोत अवंतिका एक्सप्रेस लादलेली आहे. तर आपला कोच आता खूप मागे. तर आता आपण आपल्या कोच जवळ आलेलो आहोत आणि या ट्रेनचं नाव अवंतिका का आहे? का तर उज्जैनचा पहिला नाव अवंतिका नगरी होता. सो आता आपण आपल्या कोच जवळ आलेलो आहोत. तर आता मी तुम्हाला दाखवते आमचा कोच कसं आहे, काय आहे, सीट वगैरे. चला तर बघूया. तर चला आपण बघूया सीट्स. तर या आपल्या सीट्स आहेत. तर आणि या सीट्स एकदम क्लीन आहेत. तर प्रवासासाठी पण चांगलं आहे. तर आता आपण आपले स्लीपर कोच मधलं वॉशरूम चेक करूया. स्लीपर कोच साठी ठीक आहे. आमची ट्रेन आता 8:55ची होती पण आता 9:05 झालं. 10 मिनिटं लेट निघाली. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. तर आपण अशा प्रकारे गणपती बाप्पांचं नाव घेऊन त्यांच्या पप्पांचं दर्शन करायला चाललो आहोत. जय महाकाल. हे आपल्या त्याला सांगितलं सतीशला बसलेला आहे. तर आता आपण आपल्या स्लीपर कोचमध्ये बसलेलो आहोत आणि आपली ट्रेन तिथून 8:55ला निघालेली. उद्या सकाळी 7:30 वाजता उज्जैनला पोहोचले. तिथून पुढे आपलं बजेट कसं काय आहे, तर आपल्या बजेटमध्ये कसं काय भेटेल बघू. सो गाईज आता आमचा टाइमपास चाललेला आहे. तुम्हाला उद्या सकाळी आम्ही भेटतो डायरेक्ट 7:30 वाजता. काय 7 वाजले? आता 7 वाजले आहे आणि आम्ही आता मुद्दा जंक्शन स्टेशनला आलेलो. तर तिथून आपल्याला आता अर्धा तास लागेल उज्जैनला पोहोचायला. तर आपण आपल्या उज्जैनला पोहोचलो आहोत. तर आम्ही उज्जैनच्या स्टेशनवरून आता ऑटो करून आलो. पर पर्सन 20 रुपीज झाले. त्याच्यानंतर आम्ही आता सावरिया पॅलेसला थांबलेलो आहोत. तर आता वीकडेज चालू आहे त्यामुळे स्वस्तात आम्हाला रूम भेटलेला आहे 12 जणांसाठी 2,500मध्ये. आणि त्याच्यानंतर आता आपण मंदिरात भेटतो. तर आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहे तिथून 2 मिनिटाच्या अंतरावरती महाकाल द्वार आहे. आता आपण आपल्या कपाळावरती महाकालचं टिळक लावून घेऊया. महाकाल द्वार में मुख्य द्वार से जा रहे हैं. महाकाल लोग के भक्त आए हुए हैं, महाकाल टीका लगा रहे हैं. महाकाल के दर्शन के पहले चंदन का टीका लगाना जरूरी रहता है. जय श्री महाकाल. तर आता अशा प्रकारे आपला टिळक लावून झालेला आहे. तर आता आपण जाऊया. तर सकाळचे 11:52 झालेले आहे आणि आम्ही आता गेट नंबर 1च्या इकडून चाललो. सो आता वाजलेत 11:52 आणि आम्ही आता गेट नंबर 1 पासून आता चाललोय शंखद्वाराकडे. तर आता आम्ही पोहोचलोय अवंतिका द्वार 1 नंबर. देवाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वापरण्यास परवानगी नाही. मंदिराच्या बाहेर सकाळी आपल्याला ऑटोवाले भेटले. स्टेशनवरून आपल्याला रूमवर सोडले. तेच आपल्याला आता पुढचं दर्शन घडवत आहेत.
पुढचे 5 मंदिर फिरवायचे, पर पर्सन ते 100 घेतात। त्याच्या पुढचा प्रवास तुम्ही यांच्यासोबत करू शकता। अतिशय चांगले रिक्षावाले आहेत, ते कोऑपरेटिव्ह आहेत। त्यांचा नंबर मी कॅप्शन मध्ये देतो, जर तुम्ही इकडे आलात तर त्यांचे कॉन्टॅक्ट करू शकता। सबसे पहले चलेंगे अपन शांतिपनी आश्रम, जहाँ श्री कृष्ण भगवान बलराम जो सुदामा जी ने वहाँ शिक्षा प्राप्त करी थी। 6000 साल पुराना शिवलिंग है वहाँ पर। उसके बाद चलेंगे मंगलनाथ मंदिर, जहाँ मंगलगिरी का जन्मभूमि स्थान है। पूरे वर्ल्ड का एक ही मंदिर है। जैसे कोई लड़का लड़की मांगलिक रहते तो वहाँ मांगलिक दोष की पूजा भी होती है और वहाँ दर्शन भी होता है। आता आम्ही महाकालांचं दर्शन करू, जेवून वगैरे ऑटो करून आता आम्ही श्री कृष्ण और बलराम सुदामा जी 11 साल 7 महीने की उम्र में यहाँ पर सांदीपनी गुरु जी से अध्ययन करने के लिए आए। 64 दिन रुके थे। 64 दिन में 64 कलाएं और 16 विद्याएं सीखी। त्याचं पाहिलं असेल की त्या काकांनी थोडी आपल्याला माहिती दिली या आश्रमाबद्दल, तर आपण पुढे जाऊन बघूयात अजून काय काय माहिती भेटते। आपण फिरूयात त्या महर्षी सांदीपनी जे आहेत त्यांच्या 64 कला हे चित्र स्वरूपात दाखवलेले आहेत। ते एक एक करू आपण। तर आपण आता बघितलंच की आपल्याला गेटवरती एका काकांनी सांगितलेले आपली माहिती की 64 कला सांदीपनी, आणि आता आपण चित्रा स्वरूपात बघितलेच आहोत। तर आपण आता पुढे बघूयात की आपलं लोकेशन दुसरं काय असेल ते आपल्या रिक्षावाले सांगतात। ज्या ठिकाणी महर्षी सांदीपनी यांनी 64 तेच ते गौमती कुंड। मंगलनाथ मंदिर, जहाँ मंगलगिरी का जन्मभूमि स्थान है। पूरे वर्ल्ड का एक ही मंदिर है, जहाँ मांगलिक दोष की पूजा भी होती है। मंगलगिरी का जन्म स्थान, पूरे भारत और पूरे विश्व में एक ही मंदिर है भगवान मंगल। नवग्रहों के सेनापति है और 21 विभागों के अधिपति। अपने जीवन के 21 कार्य बाबा महामंगल देखते हैं। भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, पुत्र प्राप्ति शीघ्र। जिसके कुंडली में मंगल दोष होता है उनका भी यहीं से निवारण होता है। क्योंकि इनका जो जन्म हुआ भोलेनाथ जी का और अंधकासुर नामक राक्षस का इस जगह पर घोर युद्ध हुआ। युद्ध के द्वारा शिव जी का मस्तक का पसीना इस जगह धरती पर गिरा। धरती माता के 2 भाग हुए, उसमें से महामंगल की उत्पत्ति हुई। आज भी आपको इस प्रकार से शिव रूप में विराजमान देखने को मिलेगी। कर्क रेखा भी यहीं से गुजरती है, ट्रॉफी ऑफ कैंसर। यहाँ से गई है महाकाल, महाकाल ने सोमनाथ। हर शिव जी के सामने सवारी आप लोग नंदी महाराज क्या देखते हो ना, यहाँ पर आपको भेड़ महाराज की सवारी देखने को मिलेगी। उज्जैन नगरी में आप लोग दर्शन करने के लिए, घूमने के लिए तो उज्जैन नगरी में बहुत सारे मंदिर। आप एक चावल का बोरा लेके आते हैं, एक एक दाना चावल भी हर मंदिर पर चढ़ाते हैं। चावल का बोरा समाप्त हो जाता है, उज्जैन नगरी में मंदिर समाप्त नहीं होते। केवल 2 ही मंदिर का महत्व है। एक काल भैरव बाबा पर जब आप लोग जाते हैं उनको मदिरा पिलाया जाता है, और दूसरा जो है बाबा महामंगल, ये मंगल ग्रह, इनको यहाँ पर अनाज दान किया जाता है लाल चीजों का। जैसे शनि सिंगापुर में जाते हैं, शनि महाराज का जन्म स्थान है, उनको तेल तिल लोहा उड़द दाल चढ़ाते हैं। उसी तरह से भगवान मंगल को अनाज दान करते हैं। इस प्रकार का सामग्री आता है।
लाल कपड़े में गेहूं, मसूर की दाल, पुष्प, श्रीफल यहाँ पर अपने को भेंट करके आना। भगवान मंगल का यंत्र, दोनों माला, फोटो प्रसाद के अलावा आपको घर के लिए मिलता है। ये 250 का पूरा सामग्री आता है जो कि अपने पूरे परिवार की ओर से यहाँ प्रदान करते हैं। और मेन मंदिर है मंगल का, जहाँ पर अपना नाम, गोत्र, मनोकामना बोल के चढ़ाया जाता है। ये अपने पूरे परिवार की ओर से भेंट करते हैं। आप आए जरूर चढ़ाइए। प्रकारे आपल्याला मंदिराच्या बाहेर मंगलनाथ मंदिराचं खूप सारं माहिती भेटलेली आहे। तर आता आपण एकदा आतमध्ये जाऊन पण बघूया की कसं आहे। फूल चढ़ो कि फूल चढ़ो? भगवान मंगलनाथ जे आहेत ते शिवजींच्या स्वरूपात विराजमान आहे। त्यांचं वाहन हे नंदी नसून तर एक मेंढा आहे। का आहे ते आपल्याला जे आपण दुकानदार खाली जे भेटलेले ते सर्व त्यांनी माहिती दिली। तर यापुढे आपण काळ भैरवनाथाचे दर्शन घेणार आहे। आम्ही किधर जाएंगे? अब चल रहे अपन काल भैरव मंदिर। यहाँ महाकाल के सेनापति हैं, जहाँ भगवान को शराब चढ़ाई जाती है। उसके बाद ही वहाँ महाकाल के दर्शन पूरे होते हैं। त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आवश्यक आहे काल भैरवनाथ देवाचं पण दर्शन घेणे, कारण ते त्यांचे सेनापती होते। तर आपण आता चाललोय आता काल भैरवनाथ देवांकडे दर्शन घ्यायला। सहा वाजलेत आणि आम्ही आता काळ भैरवनाथाचं दर्शन करून पुढे कुठे चाललोय आपण? आगे किधर जा रहे? आगे चल अपन गढ़कालिका शक्तिपीठ देवी, जहाँ माता रानी का मंदिर है। शक्तिपीठ गढ़कालिका काली माता। काळ भैरवनाथाचं दर्शन करून आम्ही आता गढ़कालिका मंदिराकडे जात आहोत। अब शाम को 7 बजे हरसिद्धि शक्तिपीठ देवी का आरती होता है, जहाँ ऊपर तक दीपक जलते हैं, दीपमाला, उसका आरती देखने जा रहे हैं।